ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, जर आपण एखादा प्रश्न कोणातरी व्यक्तीला विचारला की तुमच्या परीने श्रीमंत व्यक्ती म्हणजे कोण किंवा महान व्यक्ती म्हणजे कोण, तेव्हा चटकन आपल्या तोंडून उत्तर निघेल, श्रीमंत व्यक्ती म्हणजे ज्याच्याकडे पूर्णपणे बँक बॅलन्स आहे, भरपूर जमीन आहे किंवा ज्याने भरपूर असा पैसा कमावलेला आहे, ज्याच्याकडे मान सन्मान आहे, ज्याच्याकडे भरपूर प्रॉपर्टी आहे। परंतु मनुष्याच्या दृष्टिकोनातून श्रीमंत व्यक्ती म्हणजे मान सन्मान पैसा बंगला गाडी असणे, परंतु परमेश्वराच्या दृष्टीने श्रीमंत व्यक्तीची व्याख्या काहीतरी वेगळी आहे, महान व्यक्तीची व्याख्या काहीतरी वेगळी आहे। जेव्हा परमेश्वर सांगतो की स्वर्गामध्ये सर्वात श्रेष्ठ व्यक्ती कोण आहे, ती व्यक्ती जी परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे वागते, जी परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे वागून परमेश्वराची वचने इतरांना देण्याचा प्रयत्न करते, इतरांना परमेश्वराकडे आकर्षित करते, ती व्यक्ती स्वर्गामध्ये सर्वात श्रेष्ठ आहे, श्रीमंत व्यक्ती आहे। त्या व्यक्तीकडे न संपणारं वैभव आहे आणि संपत्ती आहे। आणि तेच आपण आजच्या शुभवर्तमानामध्ये पाहत आहोत। स्वतः प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, जो कोणी या नियमशास्त्रातील सर्व आज्ञा इतरांना शिकविल व स्वतः पाळील व इतरांना पाळण्यासाठी मदत करेल, ती व्यक्ती स्वर्गामध्ये सर्वश्रेष्ठ असणार आहे। परमेश्वर नियमशास्त्राच्या किंवा आज्ञेला इतकं महत्वाचं स्थान का देत आहे? कारण नियमशास्त्र म्हणजेच बायबल म्हणजेच परमेश्वराचा शब्द आहे, तो परमेश्वराच्या मुखातून आलेला आहे, मुखातून येऊन तो प्रवक्त्याद्वारे आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे। आणि त्यामुळे जी व्यक्ती अशा परमेश्वराच्या शब्दाकडे कानाडोळा करते, दुर्लक्ष करते अथवा त्या आज्ञेप्रमाणे न वागण्याचा प्रयत्न करते, ती स्वर्गामध्ये मोठी होऊ शकत नाही। किंबहुना त्या व्यक्तीला अगदी दुय्यम स्थान दिलं जाईल, त्या व्यक्तीला कदाचित स्वर्गाचं दार देखील बंद केलं जाईल। परंतु जी व्यक्ती परमेश्वराचं वचन आहे म्हणून त्याची आज्ञा पाळते, ते तंतोतंत आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करते, ती व्यक्तीसाठी त्या व्यक्तीसाठी स्वर्गाचा दरवाजा नेहमी खुला असतो। कारण ते वचन स्वतःचे वचन नसून देवाच्या मुखातून आलेले वचन आहे। आणि म्हणूनच आपण देखील आपल्या जीवनामध्ये परमेश्वराच्या वचनाला अग्रस्थान दिलं पाहिजे। ज्या घरामध्ये परमेश्वराचं वचन आहे, ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये परमेश्वराच्या वचनाचं सामर्थ्य आहे, तेथे सैतानी सामर्थ्य कमी आहे, तेथे सैतानी सामर्थ्य टिकू शकत नाही। कारण परमेश्वराचं वचन हे कितीतरी पटीने सामर्थ्यवान आहे। आणि म्हणून आपण देखील आपल्या जीवनामध्ये परमेश्वराच्या वचनाची ढाल नेहमी घेतली पाहिजे, अनेक मोहांना व अनेक संकटाला सामोरे येण्यासाठी। आज देखील आपण परमेश्वराकडे येऊ शकतो, त्याचं वचन आपण ऐकू शकतो व ते वचन इतरांना देण्याचा आपण प्रयत्न करूया। इतरांना त्या वचनाद्वारे नक्कीच शांती मिळणार आहे। जे या जगामध्ये शांती गमावून बसलेले आहेत, ज्या लोकांच्या मनातील आशा निघून गेल्या आहेत, त्यांना फक्त एकच औषध उपलब्ध आहे, ते म्हणजे परमेश्वराचं वचन। आणि नक्कीच परमेश्वराचं वचन अशा लोकांसाठी आणि आपल्या सर्वांसाठी एक औषधाप्रमाणे कार्य करणार आहे। आज परमेश्वराकडून आपण सामर्थ्य मागूया, ते वचन आपण विश्वासाने ऐकण्यासाठी, आपल्या जीवनामध्ये उतरवण्यासाठी व ते वचन आपण इतरांना शिकवण्यासाठी परमेश्वराने आपलं सामर्थ्य व कृपा व ज्ञान द्यावं म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया। आमेन।